मनुष्य अंशरूपात येण्यापूर्वी देव त्याला जगाच्या स्थापनेपूर्वीच निवडून घेतो. ही देवाने मनुष्यावर केलेली अद्भुत अशी प्रीती आहे. काय आम्ही ही अद्भुत प्रीती जबाबदारीने ओळखली आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, निवड म्हटली की आमच्या समोर अनेक उदाहरणे उभी राहतात किंवा डोळ्यासमोर येतात. उदाहरणार्थ, नोकरीसाठी निवड, उच्च शिक्षणासाठी निवड, राजकीय उमेदवाराची निवड, अशी अनेक उदाहरणे आहेत. परंतु आज आपण एका वेगळ्याच निवडीबद्दल विचार करणार आहोत, ज्याचा आम्ही कधीच विचार करीत नाही. कोणती आहे ही निवड? कोणाची निवड झाली? कधी झाली? आणि विशेष म्हणजे कोणी केली? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपण आजचे अध्ययन सुरू करणार आहोत. आपण सर्व तयार आहात ना? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इफिस्करास पत्र ह्याचे अध्ययन करीत आहोत आणि आम्ही 3ऱ्या वचनात वाचले की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. अगदी शब्दशः या ठिकाणी म्हटले आहे, स्वर्गातील ख्रिस्तामध्ये. मला स्वर्ग कोठे आहे हे नक्की माहीत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त कोठे आहे हे माहीत आहे. तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे आणि आम्हाला सांगण्यात आले आहे की ख्रिस्तामध्ये हे सर्व आशीर्वाद आम्हाला देण्यात आले आहेत. असे नाही की हे आशीर्वाद ख्रिस्तासह आहेत. काही लोक तसा अर्थ घेतात, परंतु त्याचा अर्थ तसा नाही. आम्हाला याविषयी काळजी घ्यायला हवी. आज या क्षणी तुम्ही व मी जे आपण विश्वासणारे ते ख्रिस्तामध्ये आहोत. कोणी विचारले, तू कधी स्वर्गात जाशील असे तुला वाटते काय? यावरून सर्वसाधारण उत्तर दिल्या जाते की होय, निदान मला तशी आशा आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की जर तुम्ही स्वर्गात जाणार असाल तर तुम्ही आत्ताच तेथे आहात. परमेश्वराने तुम्हाला ख्रिस्तामध्ये स्वर्गातील सर्व आशीर्वाद दिले आहेत. येथे तुमचे काहीही स्थान असू द्या, तुम्ही तेथे त्याच्या सोबत आहात. या ठिकाणचे तुमचे वर्तन कदाचित चांगले नसेल, पण जर तुम्ही तुमच्या ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात तर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात. काही लोक याविषयी वेगळ्या प्रकारे गैरसमज करून घेतात. श्रोत्यानो, आपला काय समज आहे मला माहीत नाही, परंतु पवित्र वचनाच्या द्वारे आम्ही योग्य तो अर्थ समजून घ्यायला हवा. आम्ही या अध्ययनात ख्रिस्तामध्ये आम्ही असणे म्हणजे काय याचा अर्थ पाहिला. आज तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात काय? ख्रिस्त तुमच्यामध्ये वस्ती करतो काय? जर नाही तर आज संधी आहे. त्याला आपल्या जीवनात घ्या. आपलं जीवन त्याला समर्पित करा. त्याच्याद्वारे सार्वकालिक जीवनाचा अनुभव घ्या, आश्वासन प्राप्त करून घ्या आणि बघा की कशा प्रकारे तुम्हाला ख्रिस्तामध्ये राहून सर्व स्वर्गीय आशीर्वाद अनुभवायला मिळतात. तो म्हणतो की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव तो धन्यवादित असो. परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद दिले आहेत, याबद्दल आम्ही त्याला धन्यवाद द्यायला हवे. त्याने आम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहेत. या गोष्टीशी समांतर असलेले जुन्या करारात एक पुस्तक आहे, ते म्हणजे यहोशुवाचे पुस्तक होय. त्या पुस्तकाचा अभ्यास करीत असताना आपण पाहिले की देवाने इस्रायलाच्या संतानांना कनान हा देश दिला होता. कनान हे स्वर्गाचे चित्र नाही. ज्या जगात आम्ही राहतो ते जग म्हणजे कनान आहे. कनान कधीही स्वर्ग होऊ शकत नाही, कारण शत्रूंशी युद्ध करणे व युद्ध जिंकणे अटळ आहे, म्हणजे संघर्ष आहे. या पृथ्वीवर आम्ही असताना आम्हाला संघर्ष करावा लागतो. जेव्हा आम्ही स्वर्गात जाऊ तेव्हा तेथे युद्ध करावे लागणार नाही.
या ठिकाणी मनोवेधक गोष्ट ही आहे की देवाने इस्रायलाच्या संतानांना कनान देश दिला होता. त्यांना फक्त या देशाचा ताबा घ्यायचा होता. या संदर्भात देवाने यहोशुवाला काय सांगितले ते आपण यहोशुवाचे पुस्तक 1 अध्याय 3 वचनात वाचूया. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हास दिले आहे. यावर यहोशुवा म्हणाला असेल, ठीक आहे प्रभू, तू तो देश आम्हाला दिलेलाच आहेस. आता आम्ही तो आपल्या ताब्यात घ्यायला हवा. प्रिय श्रोत्यानो, परमेश्वराने आम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित केले आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत. तुम्ही कधी थांबून विचार केला आहे काय की तुम्हाला ख्रिस्तामध्ये काय प्राप्त झालेले आहे? आमच्याकरिता ख्रिस्त आमचे नीतिमत्व व पवित्रीकरण झालेलं आहे. लहान असताना मी स्वतःचे तारण मिळविण्याची धडपड केली, खटपट केली, पण मला त्यात अजिबात यश आले नाही. मग ख्रिस्त माझे नीतिमत्व आहे हे मी शिकले. तारण झाल्यावर मी स्वतःच्या प्रयत्नांनी चांगले होण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातही मला फारसे यश मिळाले नाही. मग मी शिकले की ख्रिस्ताला माझ्याकरिता माझे पवित्रीकरण असे करण्यात आले आहे. आता ख्रिस्तामध्ये माझ्याजवळ सर्व काही आहे. मला सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित करण्यात आले आहे. यामध्ये आम्ही काही सुधारणा करू शकत नाही किंवा त्यामध्ये भर घालू शकत नाही. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे येता तेव्हा तुम्हाला ख्रिस्तामध्ये प्रत्येक गोष्ट मिळते. मला कृपया असे सांगू नका की पवित्र आत्मा येईपर्यंत मला थांबावे लागेल. ख्रिस्ताकडे आल्यानंतर मला सर्व काही मिळाले आहे. आता तुम्हाला देण्यात आलेल्या आध्यात्मिक आशीर्वादांच्या बाबतीत तुम्ही 2 प्रकारे प्रतिसाद देऊ शकता. एकतर तुम्ही ते आपल्या ताब्यात घेऊ शकता किंवा तुम्ही ते सोडून देऊ शकता. आपण आपल्या ख्रिस्ती जीवनात प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करू शकता किंवा तृतीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करू शकता. पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीच्या डब्यातून प्रवास करू शकता. बरेच ख्रिस्ती लोक आज असेच करीत आहेत. परंतु तुम्हाला सर्व आत्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित करण्यात आले आहे हे तुम्हाला समजावे अशी देवाची इच्छा आहे. त्याने भौतिक आशीर्वादांविषयी अभिवचन दिलेले नाही, तर त्याने आत्मिक गोष्टींविषयी अभिवचन दिलेले आहे व ते आशीर्वाद स्वर्गातील आहेत. ते ख्रिस्तामध्ये आहेत. तुम्हाला तुमच्या जीवनात असा एकही आशीर्वाद मिळणार नाही जो ख्रिस्ताद्वारे आलेला नाही. यावरूनच त्याचे महत्त्व लक्षात येते. त्याने केवळ आमचे तारणच केलेले नाही, तर तो आम्हाला आशीर्वादही देतो. आज त्याचा हात धरून चालण्याची व देवाच्या पुत्र व कन्या यांना शोभेल असे वर्तन ठेवण्याची आम्हाला फार गरज आहे. आता आपण एका महत्त्वाच्या विभागाकडे वळणार आहोत. परमेश्वर पित्याने मंडळीची योजना केली अशी या विभागाची मध्यवर्ती कल्पना आहे. तुम्हाला जर घर बांधायचे असेल तर तुम्ही त्याचा आधी नकाशा बनवून घेता की नाही? आता देवाने मंडळीची योजना बनविताना काय काय केले ते आपण पाहणार आहोत. त्याने 3 गोष्टी केल्या. पहिली ही की त्याने आम्हाला ख्रिस्तामध्ये निवडले. दुसरी गोष्ट ही की त्याने पुत्रत्वाच्या जागेसाठी किंवा हक्कासाठी आमची आधीच नेमणूक केली किंवा निवड केली. आणि तिसरी गोष्ट ही की प्रियजनांमध्ये आम्ही स्वीकारले जाऊ असे त्याने केले. आता पवित्र शास्त्रातल्या एका अवघड उतार्याचा अभ्यास आपण करीत आहोत. तुम्ही हे अध्ययन काळजीपूर्वक ऐकायला हवे. 2 महत्त्वाच्या सिद्धांताचा अभ्यास आपण करणार आहोत. ते सिद्धांत म्हणजे निवड व पूर्वयोजना किंवा पूर्वसंकल्प यांचे सिद्धांत. हे दोन्ही शब्द भीतीदायक आहेत व लोक या शब्दांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते पवित्र शास्त्रातील शब्द आहेत व आमच्यासाठी ते महत्त्वाचा अर्थ प्रगट करतात. 1 अध्याय 4 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. इफिसकरासपत्र 1 अध्याय 4 वचन. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. हे वचन व त्यानंतरची काही वचने ही पवित्र शास्त्रातील अत्यंत अवघड अशी वचने आहेत. दैहिक माणसाला या वचनांचा तिरस्कार वाटतो, तर साधारण विश्वासणाऱ्याला ते सहजासहजी स्वीकारायला अवघड वाटते. जरी ही विधाने स्पष्ट असली तरी त्यातील सत्याचे आकलन होणे कठीण आहे. तुम्हाला व मला जे आध्यात्मिक आशीर्वाद मिळाले आहेत ते ईश्वरी इच्छेनुसार आहेत. सर्व काही देवाच्या हेतूशी परिपूर्णतेने एक होईल
अशा प्रकारे करण्यात आले आहे. हे जग व हे विश्व सर्वशक्तिमान देवाच्या योजनेनुसार व हेतूनुसार चालेल. या वचनात 3 आशीर्वाद एका आशीर्वादात दिलेले आहेत. पहिल्यांदा सर्व आध्यात्मिक आशीर्वाद जे स्वर्गातील आहेत असे म्हटले आहे आणि मग ते मोठ्या पाकिटात आहेत असे म्हटले आहे, म्हणजे ख्रिस्तामध्ये आहे असे म्हटले आहे. सोप्यातल्या सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्हाला एक भेटीचे पॅकेट मिळाले आहे. देवाने त्यामध्ये तुम्हाला भेटवस्तू दिली आहे. ते पॅकेट उघडा. परमेश्वराने आपणासाठी काय केले आहे ते पहा. मग विश्वासाने पाऊल उचला व ती भेट स्वीकारा आणि ज्या उच्च पातळीवर देवाने तुम्हाला आणले आहे तेथे राहा. त्याने तुम्हाला त्याचे पुत्र व कन्या बनवले आहे व सर्व आत्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित केले आहे. आज आम्हाला जगात तशा प्रकारे जगण्याची गरज आहे. हे सर्व काही देवाच्या योजनेनुसार होते. देव जो पिता त्याने मंडळीची पूर्व योजना बनवली. देव जो पुत्र त्याने मंडळीसाठी किंमत मोजून दिली आणि देव जो पवित्र आत्मा तो मंडळीचे संरक्षण करतो. या सर्व गोष्टींचा स्रोत किंवा उगम आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता परमेश्वर देवबाप आहे. तो आम्हाला भूतकाळात चिरंतन भूतकाळात नेतो आणि तारण हे सर्वस्वी देवाचे आहे, त्यात आमचा काही सहभाग नाही असे सांगतो. जगाच्या स्थापनेपूर्वी देवाने तारणाची योजना बनवून ठेवली होती असे या ठिकाणी सांगितले आहे. आमच्या तारणाचे आम्ही निर्माते किंवा त्याला हातभार लावणारे नाही किंवा ते आम्ही परिपूर्ण करणारेही नाही. ते सर्व देवाने केले. एका जुन्या भक्तिगीतात म्हटले आहे, मी तुला निवडले नाही कारण तसे मी करू शकत नाही, कारण माझे हृदय तुला नाकारते, पण तरीही तू मला निवडले आहेस. तसेच आणखी एका लोकप्रिय भक्तिगीतात असे म्हटले आहे, मी देवाच्या सान्निध्यापासून भरकटणारा एक अनोळखी असताना येशूने मला शोधले. मला धोक्यापासून वाचविण्यासाठी त्याने आपले मौल्यवान रक्त दिले. आपण आताच वचन वाचले की त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला.
प्रभू येशूने आपल्या शिष्यांना योहान शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायातील 16व्या वचनात सांगितले, तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हास निवडले व तुम्हाला नेमले आहे. परमेश्वराने आमचे तारण चिरंतन भूतकाळात योजिले होते, जेव्हा तुम्ही व मी अस्तित्वातही आलो नव्हतो. त्याच्याही खूप खूप आधी आमचे तारण त्याने योजिले होते. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून पृथ्वीवर खाली आला आणि काळाची पूर्तता झाली. तेव्हा त्याने वधस्तंभावर आमचे तारण पूर्णपणे साधले. देव जो पवित्र आत्मा, तो आम्हाला पापाची खात्री करून देतो. तो आम्हाला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास सहाय्य करतो आणि देवाच्या कृपेचे तारण करणारे ज्ञान जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये व्यक्त झाले आहे, ते तो आम्हाला देतो. एकदा एका मुलाला विचारण्यात आले, तुला प्रभू येशू सापडला काय? यावर त्या मुलाने उत्तर दिले, महोदय, तो हरवला होता हे मला माहीत नव्हते, परंतु मी हरवलो होतो व त्याने मला शोधून काढले. प्रिय श्रोत्यानो, तुम्ही येशूला शोधले नाही, तर त्याने तुम्हाला शोधले आहे. हरवलेल्या मेंढराच्या शोधात गेलेला दुसरा कोणी नाही, तर येशू आहे. आणि ते मेंढरू ज्याला सापडले तो येशू आहे. खूप खूप पूर्वी, जगाच्या स्थापनेपूर्वी देवाने विश्वासणाऱ्यांना ख्रिस्तामध्ये निवडले. याचा अर्थ असा की निवडण्याचे काम तुम्ही व मी केले नाही. आम्ही चांगले आहोत किंवा आम्ही काही चांगली कृत्ये केली म्हणून त्याने आम्हाला निवडले नाही, तर आम्ही काही चांगले कार्य करावे म्हणून त्याने आम्हाला निवडले आहे. आमच्या निवडीविषयीचा संपूर्ण निर्णय एकट्या देवाच्या सार्वभौम सुज्ञता व चांगुलपणाद्वारे घेण्यात आला. महान सेवक चार्ल्स स्पर्जन यांनी असे म्हटले की मी या जगात येण्यापूर्वी परमेश्वराने मला निवडले, कारण मी येथे येईपर्यंत त्याने जर वाट पाहिली असती तर त्याने माझी कधीच निवड केली नसती. परमेश्वराने आमची निवड केली आहे, आम्ही त्याची निवड केली नाही. श्रोत्यानो, मला वाटतं या महान सत्यामुळे अनेक जण अडखळतात. अनेक लोकांना मी देवाला शोधले असे म्हणायला हवे असते, कारण त्यात त्यांचा अभिमान, त्यांचा गर्व कुरवाळला जातो. परंतु ख्रिस्ती विश्वास याच्या नेमके उलटे प्रतिपादन करतो. तो सांगतो की मानवाने देवाला शोधले नाही, तर देवाने मानवाला शोधले. मानवाने देवाला निवडले नाही, तर देवाने मानवाला निवडले आणि त्याने त्याला स्वतःच्या कृपेने तारले. हे सत्य मानवाच्या अस्मितेला फार मोठा धक्का देणारे आहे. म्हणूनच बहुसंख्य लोक येशू ख्रिस्ताला स्वीकारताना येथेच अडखळतात. त्यांना देवाला शोधण्याचे, देवाला निवडण्याचे श्रेय हवे असते. परंतु ज्यांना मानव केवळ गवताप्रमाणे आहे, त्याचे जीवन क्षणभंगूर आहे, तो संपूर्णपणे पापाने बरबडलेला आहे, ही जाणीव आहे. मानव कितीही प्रयत्न करूनही स्वतःचे तारण करू शकत नाही, ही जाणीव आहे. ते ख्रिस्तासमोर सहजतेने शरणागती पत्करतात. आणि मला वाटतं की सुज्ञता यातच आहे, कारण आपल्या जीवनाची दोरी किती लांब आहे याची कोणालाही कल्पना नसते. त्यात जे दिवस हाताशी आहेत त्यामध्ये देव प्राप्त करून घेण्यासाठी वाटेल ती व्रत वैकल्ये करायची, सिद्धी प्राप्त करण्यासाठी वर्षानुवर्षे तपस्या करायची आणि अचानक आयुष्याची दोरी तुटली म्हणून मोक्षप्राप्ती न होता थेट नरकाचा दरवाजा गाठायचा, यात आमची सार्वकालिक हानी आहे. त्यापेक्षा परात्पर प्रभू परमेश्वर प्राप्त होण्याचा काळ असतानाच त्याच्याकडे येणे समंजसपणाचे आहे. नम्र भावाने स्वतःचे अपराध पदरी घेणे, पश्चातापी हृदयाने येशूकडे येऊन त्याची क्षमा मागणे व ख्रिस्ताचा तारणारा म्हणून आपल्या हृदयात स्वीकार करणे, एवढेच काय ते तुम्हाला करायचे आहे. काय श्रोत्यानो, आपण हे करण्यास तयार आहात? दैवी निवडीविषयी आमच्या समोर इस्रायल देशाचे उदाहरण आहे. परमेश्वराने या लोकांना आपला संदेष्टा आमोस याच्याद्वारे काय सांगितले ते वाचूया. आमोसचे पुस्तक 3 अध्याय 1 आणि 2 वचने. इस्रायल वंशजहू, तुम्हाविरुद्ध म्हणजे जे सर्व कुळ मी मिसर देशातून बाहेर आणले त्याच्या विरुद्ध परमेश्वराने सांगितलेले वचन ऐका. ते असे, भूतलावरील सर्व कुळात केवळ तुमच्या बरोबरच मी परिचय केला म्हणून तुमच्या सर्व दुष्कृत्यांबद्दल मी तुमची झडती घेईन. परमेश्वराने एकेकाळी इस्रायलाची निवड केली. चिरंतन काळात त्याने मंडळीची निवड केली आणि देवाने ही निवड चिरंतन काळात केली म्हणून त्याचे मन बदलावे किंवा त्याने त्याचा कार्यक्रम बदलावा असे काही घडले नाही. त्याला सुरुवातीपासूनच शेवट माहीत होता. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर परमेश्वराला संपूर्ण काळाचे पूर्व ज्ञान आहे. तो आदी व अंत, प्रारंभ व शेवट आहे, म्हणून तो सर्व काही जाणतो. त्याला मानवजातीची सुरुवात व शेवट व त्या दरम्यानचा काळ अगदी चांगला माहीत आहे. म्हणून
जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने मंडळीची निवड केली. तेव्हाच त्याला मंडळीविषयी सर्व काही माहीत होते. म्हणून असे काही नव्हते की त्याने हा त्याचा सर्व काळचा कार्यक्रम बदलावा. त्याला तो कार्यक्रम सुरुवातीपासूनच माहीत होता. प्रेषितांची कृत्ये 15 अध्याय 18 वचन सांगतं, हे जे त्याला युगातीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. परमेश्वराने हे सर्व एका हेतूने केले आणि तो हेतू हा की आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे. आम्हाला निर्दोष करण्यासाठी देवाने आम्हाला निवडले. तो आमचे तारण करतो, आमचे पवित्रीकरण करतो, यासाठी की आम्ही पवित्र बनावे. ही त्याच्या हेतूची सकारात्मक बाजू आहे. याचा संबंध विश्वासणाऱ्याच्या आंतरिक जीवनाशी आहे. देवाच्या निवडीमुळे पवित्र जीवनाची अपेक्षा केली जाते. आता तुम्ही असे म्हणू शकत नाही की मी आता देवाच्या निवडलेल्यांपैकी एक आहे, माझे कृपेने तारण झालेले आहे आणि आता मला जे पाहिजे ते मी करू शकतो. पौलाने अशा प्रकारच्या मुद्द्याला चांगले उत्तर दिले आहे. तो रोमकोरासपत्र 6 अध्याय आणि पहिल्या 2 वचनात म्हणतो, तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार? प्रिय श्रोत्यानो, तुम्ही कृपेचा उपयोग पाप करण्यासाठी परवाना असा करू शकत नाही. जर तुम्ही पापातच जगत राहिलात तर तुम्ही तारण प्राप्त न झालेली पापी व्यक्ती आहात. ज्या पाप्याचे तारण झालेले आहे त्याच्या जीवनाद्वारे वर्तनाद्वारे ते दिसून येते. तारण झालेली व्यक्ती पूर्वीचे पापाचे जीवन सोडून नवीन जीवन जगण्याचा प्रयत्न करते. तिच्या सवयी व तिचे वर्तन यांच्यामध्ये मोठा बदल दिसून येतो. तिने कधी मोहाला बळी पडून पाप केले तरी त्याविषयी ती व्यक्ती पश्चातापी होते व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पुन्हा नव्याने जीवन सुरू करते. श्रोत्यानो, परमेश्वराने आमची निवड फक्त पवित्र होण्याकरिताच केलेली नाही तर आम्हाला निर्दोष करण्यासाठीही केली आहे. आता देवाच्या हेतूची ही नकारात्मक बाजू आहे. देवासमोर ख्रिस्तामध्ये असणारा विश्वासणारा निर्दोष असा असतो. त्याला ख्रिस्तामध्ये असल्याने निर्दोष असे गणण्यात येते. यासाठीही आपण इस्रायली लोकांविषयीचे एक उदाहरण घेऊ शकतो. बलामाने इस्रायली लोकांना शाप द्यावा, त्याने त्यांचा दोष काढावा, यासाठी देवाने त्याला परवानगी दिली नाही. गणनाचे पुस्तक 23 अध्याय 21 वचन सांगते, त्याने याकोबात काही अधर्म पाहिला नाही, इस्रायलात काही अन्याय पाहिला नाही. त्याचा देव परमेश्वर त्याचबरोबर आहे. राजाचा जयघोष त्यांच्यामध्ये होत आहे. परंतु श्रोत्यानो, इस्रायली लोकांच्या छावणीत त्यावेळेस तुम्ही गेला असता तर तुमच्या लक्षात आले असते की देवाने त्यांचा अधर्म पाहिला व त्याविषयी त्यांना शिक्षा केली. तो त्यांना पवित्र व निर्दोष करीत होता, शुद्ध करीत होता. परमेश्वराने तुमची निवड यासाठी केली आहे की त्याने तुम्हाला पवित्र करावे, त्याने तुम्हाला निर्दोष करावे. याचा अर्थ असा की तुमचे जीवन बदलले आहे आणि जर तुमच्या जीवनात काही बदल दिसून येत नसेल तर तुम्ही देवाच्या निवडलेल्यांपैकी एक नाही. आपल्या लेकरांनी पापाचा डाग नसलेले जीवन जगावे अशी देवाची इच्छा आहे. त्यांना सर्व पापांविषयी दोषमुक्त करण्याची सर्व तरतूद त्याने केली आहे. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय आणि पहिली 2 वचने सांगतात, अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केलेच तर धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. यातूनच मर्यादित प्रायश्चिताविषयी म्हणजे ख्रिस्त फक्त निवडलेल्यांकरिता मरण पावला का या प्रश्नाचे उत्तर मिळते. आपण योहानाच्या पत्रातील आताच वाचलेल्या वचनात ऐकले की येशू ख्रिस्त सर्व जगासाठी मरण पावला. तुम्ही कोणीही असा त्याची मला पर्वा नाही, पण आज तुम्हासाठी देवापासून एक न्याय अशी देणगी पाठविण्यात आली आहे व ती देणगी म्हणजे ख्रिस्त, जो तुमच्यासाठी मरण पावला. तुम्ही आता पळवाट काढून असे म्हणू शकत नाही की मी निवडलेल्यांपैकी नाही. जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर तुम्ही त्याच्या निवडलेल्यांपैकी एक आहात. त्याची वाणी ऐकण्याचे किंवा न ऐकण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला देण्यात आले आहे. या पृथ्वीवरील आम्हा काहींना स्वर्गाच्या देवाने निवडावे व तारावे ही एक अद्भुत व गौरवी गोष्ट आहे. प्रभूने आम्हाला एका मोठ्या रुंद राजमार्गाचे चित्र दाखवले आहे आणि त्याला एक छोटा अरुंद दरवाजा आहे. त्या प्रवेशद्वारावर लिहिले आहे, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात नाही. तसेच मीच दार आहे. आता गमतीची गोष्ट ही आहे की आज
बहुसंख्य लोक ज्या रुंद मार्गावरून जात आहेत, तो रुंद मार्ग हळूहळू अरुंद, निमुळता होत जातो, चिंचोळा होत जातो आणि त्याचा शेवट नाशामध्ये होतो. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्या रुंद मार्गावरून चालू शकता, पण तुम्हाला हवे तर तो मार्ग तुम्ही सोडू देखील शकता. तुम्हाला ख्रिस्ताने जे आमंत्रण दिले आहे ते तुम्ही स्वीकारू शकता, कारण तो म्हणतो, जो मजकडे येतो त्याला मी घालवून देणारच नाही. तुम्ही त्या अरुंद दरवाजातून प्रवेश करू शकता, पण गमतीची गोष्ट म्हणजे अरुंद प्रवेश असलेला हा मार्ग पुढे रुंदावत जातो. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. आजच्या अध्ययनानुसार प्रेषितपणासाठी 6 गोष्टींची आवश्यकता असे. आजचा प्रश्न, ख्रिस्ताच्या ठायी आम्हाला कोणी निवडून घेतले? ए. देवदूताने, बी. जगाने, सी. समाजाने, डी. देवाने. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, होय, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे की आमची निवड करण्यात आली आहे. देवाच्या द्वारे आमची निवड झाली. परंतु बायबल यामध्ये याबद्दल सांगितले नसते, तर आम्हाला हे कळलेच नसते. पुत्रत्वाच्या हक्कासाठी आमची आधीच नेमणूक केली, प्रियजनांमध्ये स्वीकारले जाऊ याची तरतूद करण्यात आली आहे. प्रियांनो, आज आपण विचार करूया की काय मी ख्रिस्तामध्ये आहे? काय मी ख्रिस्ताची निवड व्यर्थ तर घालवित नाही ना? विचार करा. आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा, की आम्हा प्रत्येकासाठी तुझ्या योजना या आशीर्वादाच्या आहेत. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बापा, तू आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे निवडून घेतलेलं आहेस आणि जी अद्भुत प्रीती तू आमच्यावरती केलीस याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. होय प्रभू परमेश्वर दे बापा, आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना ही गोष्ट आम्ही कदापि विसरू नये, म्हणून आम्ही तुझ्याकडे सहाय्य मागतो. आणि विशेष करून प्रभू परमेश्वर दे बापा, तुझी निवड आमच्या कृतीच्या द्वारे आम्ही व्यर्थ घालवू नये, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे, म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.